चला आज आपण मिसळ कशी बनवायची ते पाहूया. तर पहिल्यांदा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर याचं वाटण, कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं भाजून घेतलं आहे ते पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. आता तेल गरम करून याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, तेजपत्ता, हिंग, त्याच्यानंतर हिरवं वाटण टाकायचं आहे वाटलेलं आणि पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे. मिसळ खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते. याच्या आधी पण मी एक मिसळचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता आपल्याला जे टोमॅटो आणि कांद्याचं वाटण ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मसाले टाकायचे आहे. हळद, धना पावडर, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला पहिल्यांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. मसाला आपला परतून झाला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे खोबरं भाजलेलं. परत परतून घ्यायचं चांगलं. त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे मिसळ लवकर बनते. मटकी मी 10 मिनटं शिजवून घेतली. शिजवताना त्याच्यात हळद आणि मीठ टाकलं. आता ही मटकी पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चवीसाठी याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा म्हणजे मिसळ एकदम टेस्टी बनेल. 15 मिनटं आता शिजवून द्यायचं आहे. आता वरून याच्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर आणि मस्त आपली मिसळ तयार झालेली आहे. जर तुम्ही अशी मिसळ बनवली नसेल तर बनवून बघा, खूप टेस्टी लागते.